या व्हिडिओमध्ये आपण गौराईचा सुपातील ओवसा कसा पुजायचा व ओटी कशी भरायची ते पाहणार आहोत। त्याआधी सर्वात आधी गौराईचं आगमन केलं जातं, त्यानंतर ओवसा पुजायचा असतो। चला तर मग आज या व्हिडिओमध्ये पाहूयात। गौराईला सजवलेलं आहे छान। येथे सुपामध्ये पानं हातरलेली आहेत। गौराईच्या मिळून 10 पानं व घरात लग्न झालेले स्त्रियांचं 5 पानं, एका स्त्रीचं 5 पान असं घ्यायचं असतं। अशी येथे 15 पानं घेतलेली आहेत। तुमच्या घरामध्ये जर दोघी तिघी असतील तर त्यानुसार पानांची संख्या वाढू शकते। जाड दोरा बाजारामध्ये मिळतो, ओवशाचा दोराही याला म्हटलं जातं। याला आता सुपाभोवती 5 फेर मारून घ्यायचे आहे। ते पाहू शकता कशा पद्धतीने फेर मारलेले आहेत। आता 5 फेर झाल्यावर याला बांधून घ्यायचं। आता ओवशासाठी आपल्याला काकडी लागणार आहे। बाजारामध्ये काकडी सहज मिळते। आता याचे आपल्याला काफ करून घ्यायचे आहेत। 15 पानं आहेत तर 15 काफ आपल्याला लागणार आहे। याच्यावर पसरून घ्यायचे आहेत। 2 गौराई व 1 घरातील स्त्री अशा पद्धतीने येथे 15 पानं आहेत। ते पाहू शकता छान अशी काकडी पसरून घेतलेली आहे। आता आपण हळदी कुंकू लावणार आहे। सुपाला 5 पोटे हळदी व कुंकवाची वडून घ्यायची आहे। त्याचबरोबर जी आपण काकडी पानांवर ठेवलेली आहे त्याचीही पूजा करायची आहे, त्यालाही हळदी कुंकू लावायचं आहे। सगळ्या काकडींना हळदी कुंकू लावून घ्या। हळदी कुंकू लावून तयार आहे। आता जो आपण दोरा वापरलेला होता तोच दोरा घ्यायचा आहे व त्याच्यापासून आपण पवतं करणार आहोत। प्रत्येक भागाकडे वेगवेगळं पवतं करायची पद्धत असते। येथे मी दुहेरी पवतं घेतलेलं आहे, म्हणजे दुहेरी दोरा घ्यायचा, त्याला गाठ मारायची। हळदीचं पाणी आहे, हळदीचं पाणी याला लावायचं आहे व अशी पिवसर करून घ्यायची आहे। ही गौराईला घालणार आहे त्यामुळे थोडीशी कमी पिवसर केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही या झुंबड्यांना किंवा आव्हानांना एकेरीही पदर घालू शकता। येथे गौराईंना आपण पवतं घातलेलं आहे। काही जण कापसाचंही पवतं घालतात। आमच्या इकडे शंकरोबा फक्त आव्हान असतं म्हणून ते घेतलेलं आहे। सुपातील आपला ओवसा पुजून झालेला आहे। आता याची आरती करायची आहे। येथे तांब्यामध्ये ओटीसाठीचं साहित्य घेतलेलं आहे। 5 प्रकारचं साहित्य आहे। खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी व खोबरं आहे। तांब्याऐवजी तुम्ही लोटक्याचाही वापर करू शकता। तांदूळ घेतलेले आहेत ओटीसाठी। ओटी ही रात्री भरायची असते त्यामुळे तसंच साहित्य ठेवलेलं आहे। सर्वांची पूजा करायची आहे त्यामुळे याला हळदी कुंकू लावून घेऊयात। जो आपण तांब्या किंवा लोटकं वापरणार आहे त्याला एक पदरी दोरा बांधून घ्यायचा व रात्री या तांब्यामध्ये ओटी पूर्णतः घालायची असते। अशाच पद्धतीने आता आपण ओवाळून याची पूजा करूयात। तांदूळ फुले वाहून कापूर लावून ओवाळून घ्यायचा। येथे आरतीचं ताट तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त असं आपलं ओटी भरण झालेलं आहे। ओटी भरण तसं तर रात्री करतात त्यामुळे इथे दाखवलेलं नाही, पण पूर्ण माहिती दिलेली आहे व ओवसा पुजायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा व अशाच नवनवीन पारंपरिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।